वजन तर जास्त आहे पण कसलाही आजार नाही। वजन तर वाढले पण खाऊन पिऊन एकदम टकाटक आहे असं जेव्हा लोक बोलतात तेव्हा मला त्यांची कीव येते। कारण आजार हे काही लाऊड स्पीकर वरती सांगून येत नाही, ते मुक हल्ला करतात आणि जेव्हा ते येतात तेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली असते। वजन तर थोडं वाढले पण ठीक आहे ना, थोडासा दम लागतोय पण ठीक आहे जाऊ दे। पोट थोडंसं वाढले पण होईल काही दिवसानंतर कमी। लक्षात ठेवा, आजार जेव्हा 20% असतात तेव्हा शरीर गप्प बसतं, 40% झाल्यानंतर दम लागायला सुरुवात होते, 60% झाल्यानंतर थकवायला सुरुवात होते आणि 80% झाल्यानंतर हातामध्ये रिपोर्ट येतो। पण तेव्हा आपल्या हातामध्ये काहीच राहिलेलं नसतं। मग मोठं बिल आणि आठवड्यातून एकदा हॉस्पिटलची वारी। नक्की किती वजन वाढल्यानंतर कोणते आजार होतात ते मी तुम्हाला सांगतो। नंबर 1, जेव्हा आयडियल वेट पेक्षा 5 किलो वजन वाढतं तेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स व्हायला सुरुवात होते आणि पोट दिसायला सुरुवात होते। त्याच्यासोबतच प्री डायबिटीज किंवा अपचन, ऍसिडिटी असे त्रास व्हायला सुरुवात होते। नंबर 2, 8 ते 10 किलो वजन वाढल्यानंतर मेंदूचे हार्मोन गडबडतात, थायरॉइड, पीसीओडी, झोपेचे त्रास किंवा केस गळायला सुरुवात होते। नंबर 3, 12 ते 15 किलो वजन वाढल्यानंतर गुडघ्यांवरती ताण येतो, बीपी वाढायला सुरुवात होते, सांधे दुखायला लागतात आणि हृदयविकाराचा त्रास सुरू होतो। नंबर 4, 20 किलो पेक्षा वजन जास्त वाढल्यानंतर फॅटी लिव्हर, किडनी डॅमेज, स्लीप ॲपनिया किंवा इन्फ्लेमेशन शरीरामध्ये चालू होते आणि जेव्हा तुमचं वजन 25 किलो पेक्षा जास्त वाढतं तेव्हा कॅन्सर, वंध्यत्व किंवा मेंदूचे हार्मोन टोटल गडबडून जातात। अरे भावड्या, 10 किलो वजन जास्त म्हणजे डायबिटीजचं इन्व्हिटेशन आणि 20 किलो वजन जास्त म्हणजे हृदयविकाराचं रिझर्वेशन। त्याच्यामुळे या गोष्टीला हलक्यात घेऊ नका आणि आत्ताच वजन कमी करण्यावरती लक्ष द्या। हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग, फॉलो फॉर मोर।